17 मार्च 2019ला भारताचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा कॅन्सरशी लढता लढता मृत्यू झाला। त्यावेळी संपूर्ण देश हळहळत होता, कारण मनोहर पर्रिकर म्हणजे भारताच्या राजकारणातलं एक अजातशत्रू व्यक्तिमत्व। या व्यक्तीबद्दल एखाद्याच्या मनात राग द्वेष असणारा माणूस शोधून देखील या भारतात सापडणार नाही। अतिशय शांत, त्याचवेळी उच्च विद्याविभूषित आणि एक नेहमी स्मितहास्य करत नम्रपणे बोलणारे मनोहर पर्रिकर जोपर्यंत भारताचे संरक्षण मंत्री होते तोपर्यंत सर्वांचे लाडके होतेच। त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने उरीचे सर्जिकल स्ट्राइक्स केले, त्यामुळे जितके ते सौम्य होते तितके ते करारी देखील होते हे सर्वांनीच पाहिलं। पण त्यांनी केलेलं एक काम मात्र त्यांच्या मृत्यूनंतर आज 6 वर्षांनंतर सगळ्या जगासमोर आलं आणि परत एकदा संपूर्ण देशानं त्यांना नमन केलं। ते काम म्हणजे अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता त्यांनी खरेदी केलेलं S-400 ही एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम। नक्की काय काय घडलं होतं आणि मनोहर पर्रिकरांनी कशा प्रकारे रशियाबरोबर ही डील केली, कोणत्या परिस्थितीत केली, हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। 2000 सालानंतर चीन आणि पाकिस्तान सारख्या देशांनी एकापेक्षा एक बॅलिस्टिक मिसाईल आणि स्टेल्थ विमानं आपल्या संरक्षणाच्या ताफ्यात वाढवली। त्यामुळे भारताला भविष्यात होणाऱ्या या हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी एका संरक्षण प्रणालीची म्हणजे एअर डिफेन्स मेकॅनिझमची अत्यंत गरज होती। त्याचा शोध 2010 सालीच सुरू झाला होता। भारताच्या आर्मी आणि एअरफोर्सने देखील अशा प्रकारच्या एअर डिफेन्स सिस्टीमची मागणी वारंवार सरकारकडे केली होती, जी पूर्ण होत नव्हती। मल्टी लेयर असणारी एखादी सिस्टीम असावी, ज्याच्यामध्ये 1-2 थर असावेत, म्हणजे एखाद्या थरातून मिसाईल किंवा ड्रोन क्रॉस झाला तर दुसऱ्या थरात तो पकडला जाईल, अशा प्रकारची ती सिस्टीम असावी असं आर्मी आणि एअरफोर्सचं म्हणणं होतं। पण या प्रकाराला खरी गती आली ती 2015 साली। भारतानं जगातल्या सगळ्या महत्त्वाच्या कंपन्यांकडून आणि देशांकडून एअर डिफेन्स सिस्टीमचे प्रपोजल्स मागवले। त्याच्यामध्ये सर्वात अगोदर अमेरिकेची थाड आणि PAC-3 पॅट्रियट ही डिफेन्स सिस्टीम द्यायची तयारी दाखवली। इस्रायलची डेव्हिड स्लिंग आणि रशियाची S-300 आणि S-400 4th जनरेशन ट्रम्फ असे 3-4 प्रपोजल्स होते। फक्त एवढे प्रपोजलच होते असं नव्हे, तर या प्रपोजल बरोबर प्रेशर देखील होतं। अमेरिकेची इच्छा होती की भारतानं अमेरिकेचीच डिफेन्स मेकॅनिझम वापरावी। भारतानं या तिन्ही देशांकडून आलेल्या डिफेन्स सिस्टीमचा प्रात्यक्षिक पाहून मग निर्णय घेतला की रशियाचं S-400 4th जनरेशन ही डिफेन्स सिस्टीम आपण विकत घेणार आहोत। भारत आणि रशिया या दोन देशांमध्ये गेली अनेक दशकं एकमेकांच्या बरोबर सहकार्य होतं। रशियानं भारताला मिग सिरीजची विमानं, सुखोई विमानं, T-90चे टँक्स आणि इतर अनेक शस्त्र या अगोदर विकलेली आहेत। आणि विशेष म्हणजे रशियानं भारताला तेव्हा मदत केलेली आहे जेव्हा अमेरिका आणि इतर देश भारताला शस्त्रे देत नसत। या उलट ते शस्त्रे पाकिस्तानला पुरवत असत। त्यामुळे रशियाकडून घेतलेली शस्त्र भारताच्या सार्वभौमत्वाला कधीच धोका पोहोचवणार नाहीत याची खात्री भारत सरकारला होती। कारण अमेरिकेची शस्त्र वापरणं म्हणजे त्यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये अमेरिका कधीही छेडछाड करू शकते किंवा फेरफार करू शकते। त्यांच्याकडे एक प्रकारचा एज राहतो आपल्याला कंट्रोल करायचा। पण रशिया असं कधीच भारताच्या बाबतीत करणार नाही आणि त्यांनी आजपर्यंत हे कधी केलं नाही हे भारताला नक्की माहिती होतं। दुसरीकडे S-400 ची खासियत काय आहे तर ते आता आपल्या समोर आलेलंच आहे। कारण S-400 न पाकिस्तानची 7 मेच्या रात्री आणि 8 मेच्या रात्री भारतावर केलेले सगळे ड्रोन हल्ले, मिसाईल हल्ले हवेतल्या हवेत उडवून लावले। त्याचे व्हिडिओ आपण सर्वांनी सोशल मीडियामध्ये बघितलेलेच आहेत। त्यामुळे S-400 किती जबरदस्त सिस्टीम आहे याच्याबद्दल मी आता जास्त बोलत नाही। मी आता तुम्हाला सांगतोय की ही डील होताना काय काय प्रॉब्लेम आले। 2015 साली मनोहर पर्रिकरांनी रशियाच्या S-400 एअर डिफेन्स सिस्टीममध्ये इंटरेस्ट दाखवला। त्यानंतर 2016ला ब्रिक्स राष्ट्रांची जी परिषद भरली त्यामध्ये गोव्यात याबद्दलचं फॉर्मल ॲग्रीमेंट दोन्ही देशांकडून साईन झालं। भारताने 5 S-400 रेजिमेंट्स विकत घ्यायचं ठरवलं। $5 बिलियन म्हणजे साधारण आजच्या पैशात सांगायचं तर 40 ते 45 हजार कोटी रुपयांची भारताची ही आजवरची सर्वात महागडी डील होती। त्यामुळे या डीलमध्ये अमेरिकेला देखील खूप इंटरेस्ट होता। भारत आणि रशिया यांच्या डील होणार म्हटल्यानंतर अमेरिकेनं कांगावा चालू केला। त्यांचा कॅट्सा नावाचा एक ॲक्ट आहे, म्हणजे एक कायदा आहे ज्यानुसार जे कोणतेही देश उत्तर कोरिया, इराण किंवा रशिया बरोबर शस्त्रास्त्रांचा व्यापार करतील त्यांच्याबरोबर व्यापार करताना त्या देशावर अमेरिका सँक्शन्स लावते, म्हणजे बंधनं घालते।
ही बंधनं फक्त अमेरिका घालत नाही, तर अमेरिकेच्या गटातले सगळे देश ही बंधनं घालतात. त्या देशाबरोबर ते व्यापार करत नाहीत किंवा व्यापारामध्ये त्याला एकटं पाडलं जातं. अशा प्रकारे एकटं पाडण्याची धमकी भारताला वारंवार दिली गेली. अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट असणाऱ्या माईक पॉम्पेओ यांनी भारताला साम दाम दंड भेद वापरून बघितलं, पण मनोहर पर्रीकर विकले जाणाऱ्यामधले नव्हते आणि घाबरले जाणाऱ्यामधले अजिबात नव्हते. पण मनोहर पर्रीकरांनी यावेळी स्पष्ट सांगितलं की भारत हा एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहे आणि भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने जी काही तयारी करायची आहे ती आम्ही स्वतः आम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने करू. त्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही देशानं हस्तक्षेप करायचा नाही, आम्ही तो करून देणार नाही. त्याचे परिणाम काहीही झाले तरी आम्हाला चालतील. अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता ते स्वतः 2016 साली रशियामध्ये गेले. त्यांनी स्वतः ही सगळी प्रात्यक्षिकं पाहिली. ते स्वतः इंजिनियर असल्यामुळं त्यांना त्याची टेक्निकल बाजू समजत होती. त्याच वेळी लाल फितीच्या कारभारात त्यांना या डीलला म्हणजे या महत्त्वाच्या प्रश्नाला अडकवायचं नव्हतं. त्यामुळे त्यांनी जे काय निर्णय घ्यायचे आहेत ते चटकन जागेवर तिथंच रशियातच घेतले आणि या गोष्टी मार्गाला लावल्या. नंतर 2018-19 मध्ये कॅन्सरच्या आजाराने ते आजारी पडले आणि 2019 साली मग मनोहर पर्रीकरांचा मृत्यू झाल्यामुळं S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमची फायनल डिलिव्हरी जी भारताला मिळाली ती पाहायला मनोहर पर्रीकर स्वतः येत नव्हते. 2021 साली भारताला S-400 पहिल्यांदा मिळाले. त्यांनी जरी S-400 भारतात आलेले पाहिले नसले तरी त्यांच्या मुत्सद्देगिरीमुळे भारताने मिळवलेल्या या S-400चा जलवा संपूर्ण जगानं 4 दिवस भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवरती पाहिला. प्रत्येकालाच अभिमान या गोष्टीचा वाटला की भारताकडं एक अद्ययावत डिफेन्स सिस्टीम आहे. भारतानं या S-400चं नाव सुदर्शन चक्र असं केलंय, जे अत्यंत सार्थ असं आहे. 400 किलोमीटरच्या टप्प्यात भारताच्या दिशेनं येणारा कुठलाही ड्रोन किंवा मिसाईल किंवा अगदी शॉर्ट रेंजमध्ये बॅलिस्टिक असलं तरी ते S-400 इंटरसेप्ट करू शकतं, त्याला उद्ध्वस्त करू शकतं. हवेत अगदी काही मीटरपासून 30 किलोमीटर उंचीपर्यंत या सुदर्शन चक्राची रेंज आहे. $5.43 बिलियन म्हणजे जवळजवळ 50,000 कोटी रुपयांचा हा संपूर्ण एअर डिफेन्स सिस्टीमचा खर्च गेला. भारतानं जर वेगवेगळ्या टप्प्यांसाठी किंवा वेगवेगळ्या देशांकडून मल्टी लेअरच्या एअर डिफेन्स सिस्टीम जर वेगवेगळ्या खरेदी केल्या असत्या तर त्याचा जेवढा खर्च झाला असता तो भारताने केलेल्या या डीलच्या बरोबर डबल झाला असता. म्हणजे एवढेच 50,000 कोटी रुपये मनोहर पर्रीकरांनी देशाचे वाचवले देखील. म्हणजे एकाच वेळी चांगली डिफेन्स सिस्टीम विकत घेतली आणि ती कमी पैशात घेतली. एकाच वेळी डबल फायदा. मनोहर पर्रीकरांनी ज्या प्रकारे देशाचं संरक्षण मंत्रालय चालवलं आणि मनोहर पर्रीकरांच्या एकूण व्यक्तिमत्वाबद्दल तुमचे काही अनुभव असतील किंवा तुमचे काही किस्से असतील, तुम्हाला काही माहिती असेल तर ती तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. मनोहर पर्रीकरांच्या बद्दल ऐकून घ्यायला आम्हाला जरूर आवडेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठीवाना. जय हिंद.